नमस्कार, सारिका फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत डिझायनर बाही। तर ब्लाऊजचा कपडा हा बाहीचा आहे। तर त्याचं काठ साईडला काढून घेतलेला आहे। एक आपल्याला असा पेपर कट करून घ्यायचा आहे। 6 इंच बाही लांबी आहे आणि रुंदी आहे 10 इंच आहे बघा। हा ब्लाऊज लांब बाहीचा आहे। जेवढी वरच्या साईडला डिझाइन करायची आहे पफ स्लीव तिथपर्यंतच मी पेपर कट केलेला आहे। तर हा दुहेरी कपडा आहे आणि याचे प्लेट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। तर दोन्ही साइडने आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे आणि पेपर ही दोन्ही साइडने कट करून घ्यायचा आहे बघा। आता 2-2 इंचावर आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत। खूप सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही। दुसऱ्या साइडलाही सेम त्याच पद्धतीने 2-2 इंचावर प्लेट टाकायचे आहेत। तुम्हाला जर 1.5 इंचावर घ्यायचा असेल तर तुम्ही 1.5 इंचावर पण घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत। ही एका साइडचे झाले। तर सगळे प्लेट एकावर एक आले पाहिजे। जिथं आपला पहिल्या सुरूचा प्लेट होता त्याच ठिकाणी शेवटचाही प्लेट तिथं वरीच आला पाहिजे, त्यावरच सगळे प्लेट एकमेकावर ठेवून तिथे एक टीप मारून घ्यायची आहे। आता दुसऱ्या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत। एकावर एक ठेवून वरच्या बाजूला तिथं शिवून घ्यायचं आहे पुन्हा। तर अशा पद्धतीने ही प्लेट टाकून झालेले आहेत बघा। तर बरोबर दोन्ही बाजूचे प्लेट एका ठिकाणी आलेले आहेत, त्यावर स्टिच करून घ्यायचं आहे। इथं प्लेट टाकून झालेले आहेत, खालच्या साइडची झालेली आहेत। आता ही जी आपण प्लेट टाकणार आहे ती बाजू वरची आहे। तर अर्धा इंच अशा अंतरावर आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत बरोबर। आता यावर आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत। प्रत्येक प्लेटला एक टाचणी लावून घ्यायची आहे, कारण टाचणी नाही लावला तर प्लेट हे लहान मोठे होतील, म्हणून आपल्याला प्रत्येक प्लेटलाही टाचणी लावून घ्यायची आहे। सावकाश मी दाखवलेला आहे म्हणजे तुम्हाला समजेल लवकर। एका साइडला टाचण्या लावून झालेले आहेत, तर दुसऱ्या साइडलाही सेम त्याच पद्धतीने टाचण्या लावून घ्यायच्या आहेत। प्लेट टाकून घेतलेला जो हा कपडा आहे तो जो आपण पेपर कट केला त्या पेपरपेक्षा हा कपडा आपल्याला 1.5-2 इंचांनी जास्त घ्यायचा आहे, कारण कपडा हा खालच्या साईडने निमुळता आणि वरी पसरट होतो, म्हणून कपडा जास्त घ्यायचा आहे। सुंदर असे प्लेट टाकून झालेले आहेत आपले आणि त्याला टाचण्या लावूनही झालेत। आता शेवटची टाचणी आहे ही। अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत, त्याला शिवून घ्यायचं आहे। साइडने शिवायचं आहे, टाचणीच्या कडेने वरच्या बाजूला शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला टाचण्या ह्या साइडला काढून घ्यायच्या आहेत। बघा किती छान हा पफ आलेला आहे इथं। तर हा पेपर जो आहे आपण त्याचं सेंटर कट केलेलं होतं, तर ती सेंटर त्या समोरच्या बाजूला आपण दोन्ही बाजूची प्लेट जिथं शिवून घेतलेले होते त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि बरोबर शिवून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूचंही वरी सेंटरला घेऊन शिवून घ्यायचं आहे। म्हणजे दोन्ही प्लेट जे टाकलेले आहेत त्याच्या सेंटरला घ्यायचा आहे वरचा भाग आणि खालचाही त्या खालच्या सेंटरला घेऊन बरोबर पेपर शिवून काढायचा आहे, म्हणजे पुन्हा आपली बाही ही व्यवस्थित येणार आहे। पेपर हा त्या खालच्या कपड्यावर ठेवल्यावर कसा आलेला आहे बघा, कपडा कसा दिसतो तिरकस, त्यासाठी आपल्याला कपडा हा जास्त घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ही पेपरवर बाही शिवून झालेली आहे अर्धी। तर मी वरच्या साईडचा थोडाच कपडा कट करणार आहे आणि थोडा जास्तच ठेवणार आहे। बाही शिवून झाल्याच्या नंतर अस्तर हे बरोबर कट केलेलं आहे। अस्तर जोडून झाल्याच्या नंतर मी कपडा कट करणार आहे उरलेला। आता काय करायचं आहे, जो आपण काठ साईडला काढलं होतं त्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि बरोबर जिथं आपले खालचे ते दोन्हीही प्लेट एकमेकावर ठेवून शिलाई मारले तिथं ती
त्या काठाचा सेंटर ठेवायचा आहे आणि काठ हे शिवून घ्यायचं आहे. बघा काठ हा शिवून झालेला आहे, तर त्यावर अनेक वेळेस दाब टीप मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवते वेळेस आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. असे डिझाईनचे बाही बनवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक शिवायचं आहे. आपले जर कस्टमर वाढायचे असतील तर आपल्याला खूप लक्ष द्यायचं आहे. काठ हा जोडून झालेला आहे, तर आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर ही वरच्या बाजूला ठेवून शिवून घ्यायचं आहे. अस्तरचंही समोरचं सेंटर काढायचं आहे आणि वरच्या बाजूलाही थोडंसं कट करून घ्यायचं आहे सेंटरमध्ये आणि बरोबर शिवून घ्यायचं आहे. आता इथं अनेक वेळेस दाब टीप देऊन घ्यायचे आहे. अस्तर जोडून झाल्याच्या नंतर समोरच्या बाजूला अशा पद्धतीनेही समोरचा भाग हा शिवून झाला आहे खालच्या साईडचा बाहीचा. तुम्हालाही सेम ह्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. आता इथं बघायचं आहे अस्तर शिवते वेळेस वरच्या बाजूला मध्यभागी जो कट दिलेला होता त्या ठिकाणीच बाहीचंही सेंटर आलं पाहिजे आणि बरोबर अस्तर जोडून घ्यायचं आहे. आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. बघा हाताने प्रेस करत करत शिवून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला कपडा हा गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाही शिवून झालेली आहे, तर आता उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही बाही शिवून झालेली आहे, तर त्याला पुढच्या साईडने आता लेस लावून घेणार आहे. मैत्रिणींनो, आता सध्या बघायला गेलं तर जास्त तर ह्याच बाहीची फॅशन जास्त चालू आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही ही बाही शिवून बघा. अनेक वेळेस इथं वरच्या बाजूला ही लेस लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, बाही दिसायला खूप छान आहे आणि शिवायलाही सोपी आहे. ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथं लेस लावून झालेली आहे, तर मध्ये सेंटरला बाहीच्या आपल्याला एक शो बटन लावून घ्यायचा. बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.